जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. हर्षवर्धन सपकाळ व संजय कुटे यांच्या प्रयत्नांना खीळ. आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट पाडली. जळगाव जामोद प्रतिनिधी. बुलढाणा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या गोमाल येथील नागरिकांच्या नशिबी असलेला वनवास अद्याप संपलेला नाही. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे आणि दूषित पाण्यामुळे 2 चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांनी तातडीने दखल घेत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे भिंगारा ते गोमाल या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली व कामाला सुरुवात झाली. मात्र सध्या या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याने आदिवासी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोमाल गाव माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी दत्तक घेतले असून या गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. 1.5 वर्षांपूर्वीच्या घटनेनंतर आमदार संजय कुटे आणि हर्षवर्धन सपकाळ या दोघांनीही पक्षभेद विसरून रस्त्याच्या कामासाठी शासनाकडे आग्रह धरला होता. रस्त्याअभावी वेळेवर उपचार मिळत नसल्याने होणारे मृत्यू थांबावेत हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत. जळगाव उन्नतीचे संपादक शमीम देशमुख यांनी या प्रश्नी पुढाकार घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडणारे कार्यकर्ते शमीम देशमुख यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. भर उन्हात करण्यात आलेल्या या पाहणीत रस्त्याच्या कामातील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील GH खंडेलवार या कंत्राटदाराकडे या रस्त्याचे काम आहे. मात्र सध्या हे काम पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. रस्त्याचे काम करताना काही ठिकाणी खोदकाम करून पाईप टाकण्यात आले, पण त्यावर योग्य प्रकारे माती टाकून रस्ता दुरुस्त केला गेला नाही. पावसामुळे या ठिकाणी चिखल होऊन रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. नेत्यांनी रस्ता मंजूर करून आणला, पण कंत्राटदार काम वेळेवर पूर्ण करत नाहीये, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रुग्णवाहिका किंवा इतर वाहने गावात येण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळा जवळ येत असल्याने या भागातील संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा दर्जेदार असावा, हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी भिंगारा आणि गोमाल परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे. जर हे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.